नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा गावात एका खाजगी शाळेत 10वीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला शिक्षक गाडीत बसवून पिण्यास पाणी देत होता। त्या पाण्यात गुंगीचे औषध मिसळलं जायचं। पोलीस प्रशिक्षण केंद्र दाखवण्याचा बहाणा करत शिक्षक वारंवार मुलीला गाडीत बसवून घेऊन जात असे। त्यावेळी गुंगीचे औषध देऊन शिक्षकाने तिच्यावर अत्याचार केला। मुलीला शुद्ध आली तेव्हा तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली। कुणाला सांगितलं तर तुझा बनवलेला व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी मुलीला शिक्षकाने दिली। त्यामुळे मुलीने घरी गोष्ट सांगण्याचा धाडस केला नाही। यावेळी मुलगी गरोदर राहिली तेव्हा तिचा गर्भपात देखील करण्यात आला। मुलीच्या घरच्यांना जेव्हा हा प्रकार समजला तेव्हा मुलीला विश्वासात घेऊन कुटुंबियांनी विचारलं तेव्हा पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितला। मुलीच्या कुटुंबियांनी तातडीने पोलीस स्टेशनकडे धाव घेतली आणि तक्रार नोंदवली। मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी शिक्षक राजू सिंह चव्हाण याच्यावर पोस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटना समोर आलेल्या तामसा शहरातील व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी बंद ठेवत घटनेचा निषेध नोंदवला आहे। तसेच आरोपी शिक्षकाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी तामसा शहरातील नागरिकांनी केली आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज शशिकांत भोयर। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।